नमस्कार. दर शनिवारप्रमाणे आपण पुन्हा एकदा जमलेलो आहोत, पण गेले 3 शनिवार आपण आलेलो नव्हतो. आज आपण पुन्हा सुरू करूया. आपण कुठे संपवलं होतं ते आपल्यापैकी कोणाला आठवत नसेल अशी मला पूर्णपणे खात्री आहे, कारण की मला पण नव्हतं आठवत. मला पण ते रिवाईज करायला लागलं. त्यामुळे आपल्याला सुरुवात करून द्यायला मी आता मागचं रेकॉर्डिंग आज सकाळी ऐकलं जस्ट टू फाइंड आउट की आपण कुठे थांबलो होतो. आपण 14वा श्लोक केला होता, चौथ्या अध्यायातला गुणकर्म विभागशः. आणि भगवंतानी कसं आपल्याला गुणांमध्ये आणि कर्मांमध्ये आणि वर्णांमध्ये विभाजित नाही केलंय, परंतु गुण कर्म ज्याप्रमाणे असतात त्याप्रमाणे आपले वर्ण कसे ठरतात याच्याबद्दल चिंतन केलं होतं. याच्या पलीकडचे जे श्लोक आहेत, आता 3 श्लोक आपण आज अवनीला सांगूया की तू म्हण, मग त्याच्यानंतर ते जर झाले तर चांगली गोष्ट आहे. भगवंताची कृपा आहे. ठीक आहे, तर अवनी 15, 16, 17 प्लीज गो हेड. एवं ज्ञात्वा कृतं कर्म पूर्वैरपि मुमुक्षुभिः कुरु कर्मैव तस्मात् त्वं पूर्वतरं कृतं किं कर्म किमकर्मेति कवयोऽप्यत्र मोहिताः तत्ते कर्म प्रवक्ष्यामि यज्ञात्वा मोक्ष्यसे शुभात् कर्मणो ह्यपि बोद्धव्यं च विकर्मणः अकर्मणश्च बोद्धव्यं गहना कर्मणो गतिः. वा, वंडरफुल. Thank you. लेट अस गेट स्टार्टेड विथ. आपण पहिलं जे नेहमी घेतो ट्रान्सलेशन ते विनोबांचं घेतो. तर विनोबा काय म्हणतात 15व्या श्लोकासाठी की केली कर्मे मोक्षुनी पूर्वी हे तत्व जाणुनी तैसी तू ही करी कर्मे त्यांचा घेऊनी तो धडा. केली कर्मे मुमुक्षूंनी, जे लोक मुमुक्षू आहेत त्यांनी ही जी कर्म पूर्वी केली होती किंवा केलेली आहेत असं आपल्याला माहिती आहे, हे तत्व जाणुनी. आपण एक श्लोक आधी बघितला होता ना की यद यद आचरते श्रेष्ठ तत्तद एवेतरो जनः. त्याचं हे रेपिटेशन आहे की जे श्रेष्ठ लोक आहेत समाजातले, जे मुमुक्षु आहेत, ज्यांना मोक्षाची तीव्र इच्छा आहे, ज्यांना हे कळलेलं आहे की या प्रपंचामध्ये, या संसारामध्ये, या जागृत अवस्थेतल्या जगामध्ये आपण अडकलेलो आहोत आणि ह्याच्यापासून आपल्याला सुटका हवी आहे. कारण की त्यांना हे लक्षात आलं आहे की ही जी सगळी सृष्टी आपल्याला दिसते आपल्या भोवती ती मायारूपी आहे आणि त्याच्यामध्ये आपण अडकू शकतो आणि अडकलो की आपल्याला दुःख होतं. तर दुःख निवृत्ती हा शेवटचा टप्पा आहे. त्याच्यासाठी काय करण्याची आवश्यकता आहे की अशा प्रकारचं तत्व ज्यांना समजलेलं आहे त्यांनी कशा प्रकारचं आचरण केलं त्या लोकांचं अनुकरण आपण करावं. जशी मुमुक्षूंनी ही पूर्वी कर्म केली होती हे तत्व जाणून. हे तत्व म्हणजे काय की जग हे जसं दिसतंय तसं नाही आहे. तैसी तोही करी कर्मे घेऊनी तो धडा. त्यांनी जशा प्रकारे त्यांचं जीवन यापन केलं तशाप्रमाणे आपण देखील आपलं जीवन यापन करावं अशी अपेक्षा आहे. त्याच्यासाठी 15व्या श्लोकाचं जे आपले बंधू आहेत किशोर कुलकर्णी ते काय म्हणतात, मुक्त छंदामध्ये म्हणतात, आय थिंक आय शुड शेअर द स्क्रीन, म्हणजे मग तुम्हाला पण हे दिसेल की मी काय बघतोय. दॅट इज ऑलवेज गुड. सो लेट मी शेअर द स्क्रीन. ऑल राईट, होपफुली तुम्हाला हे दिसत असेल. आता 15वा जो श्लोक आहे ना, आपल्याला म्हणतायत किशोरजी की पूर्वी मुमुक्षूंनी हे जाणिले त्यानुसार त्यांनी कर्म केले, तू सुद्धा तसेच कर्म करावे त्यांनाच सर्वथा अनुसरावे. ह्याच्यामध्ये तर काही चिंतन करण्यासारखं म्हणा किंवा न समजण्यासारखं काही नाही. त्यामुळे आपण चिंतन करू, परंतु हे तुम्हाला सहजपणे समजेल असंच आहे. आणि हे देखील तुम्हाला आता समजायला पाहिजे. हे दिसतंय ना तुम्हाला 15वा जो श्लोक आहे तो, असे असे मूळ ब्रह्म समजता ही कर्म तसा अक्षरातून. अरे, आपण 3ऱ्या अध्यायात आहोत. रॉंग अध्याय. बघा बरं, अशी गडबड होते कधी कधी. त्यामुळे आपण 4थ्या अध्यायात जाऊ आणि 4थ्या अध्यायातला जो 15वा श्लोक आहे तो बघूया. मुक्षु सपूर्वी असे तत्वज्ञात म्हणूनच तैसेची कर्मा करीत करावे तसेची तुला सांगू पार्थ
असे ते चिजाणी तुझ्याही हितार्थ. तू जर तशा प्रकारे कर्म केलं तर ते तुझ्या हिताचं देखील आहे. जशा प्रकारे हे तत्व जाणून पूर्वी मुमुक्षूंनी हे कर्म केलं होतं ते तू देखील तशा प्रकारे पार पाड असं भगवंत सांगतायत. तर प्रभुपाद आपले जे गुरु आहेत भक्ती वेदांत ते काय सांगतात आपल्याला? एवं ज्ञात्वा कृतं कर्म पूर्वैरपि मुमुक्षुभिः कुरु कर्मेव तस्मात् त्वं पूर्वतरं कृतं. आपण जर प्रत्येक शब्दाचा अर्थ व्यवस्थित समजून घेतला ना तर देखील आपल्याला हा श्लोक आणि त्याच्या मागचं तत्व कळू शकतं. एवं म्हणजे दस, ज्ञात्वा म्हणजे नोईंग वेल, कृतम म्हणजे वॉज परफॉर्म्ड, कर्म म्हणजे वर्क, पूर्वैहि म्हणजे बाय पास्ट अथॉरिटीज, अपि इंडीड, मुमुक्षुभिः म्हणजे हू अटेंड लिबरेशन, कुरु म्हणजे जस्ट परफॉर्म, कर तू हे कर्म, कर्म इज प्रिस्क्राइब ड्युटी, एव म्हणजे सर्टनली, तस्मात देअरफॉर, त्वम म्हणजे यू, पूर्वैहि बाय द प्रेडिसेसर्स, पूर्वतरम इन एन्शंट टाइम्स, कृतम ॲज परफॉर्म्ड. आता संस्कृतच्या शब्दांचा अर्थ कळला पण वाक्य कसं होईल ते इंग्रजीमध्ये की ऑल द लिबरेटेड सोल्स इन एन्शंट टाइम्स acted with this understanding of my transcendental nature. Therefore, you should perform your duty following in their footsteps. आता ह्यांनी बघा की मुमुक्षु या शब्दाचा अर्थ लिबरेटेड सोल्स असा घेतलाय. मुमुक्षु या शब्दाचा अर्थ मी लिबरेटेड सोल्स असं नाही घेणार. मुमुक्षु या शब्दाचा अर्थ की ज्याला मोक्षाची तीव्र इच्छा आहे असा घेऊ. म्हणजे ज्याला खरंच मोक्ष मिळालेला आहे आणि जो खरंच जीवनमुक्त आहे तो कसा असेल ते आपल्याला बाहेरून सांगता येणार नाही. बाहेरून आपल्याला कदाचित असं वाटू शकेल की ही व्यक्ती तर काय म्हणतात की त्याला त्याचं डोकं फिरलंय असे म्हणू शकतील ना लोक. तर ह्याचं उदाहरण कोण आहे? ह्याचं उदाहरण म्हणजे गजानन महाराज. गजानन महाराजांकडे बघून लोकांना असं वाटायचं की अरे हा तर पागल माणूस आहे, निर्वस्त्र राहतो, काहीही करतो. मी जेव्हा सापडले तेव्हा उकिरड्यामधलं अन्न खात होते असं दिसले. सो पीपल यूज टू थिंक की ज्यांना त्यांच्या दिव्यत्वाची जाणीव नव्हती त्या लोकांना असं वाटायचं की गजानन महाराज म्हणजे कोणीतरी वेडा माणूस आहे. आणि आताही समजा आपण त्यांचं जर चरित्र वाचलं किंवा त्यांच्याबद्दल ऐकलं तर आपल्याला असं वाटू शकतं की हे डोकं फिरलेलं कोणीतरी व्यक्ती होती म्हणून अशा प्रकारची. तसं नाहीये. त्यामुळे आपल्याला एखादी व्यक्ती खरंच जीवनमुक्त आहे किंवा नाही हे कळणं कठीण आहे, कारण आपण तसे नाही आहोत ना. पण मुमुक्षु जो आहे म्हणजे जो साधक आहे, ज्याला खरंच तळमळ आहे की मला मोक्ष मिळावा, तो व्यक्ती तो कसा वागतो? कारण की त्याच्याकडनं आपल्याला शिकण्यासारखं आहे. जो खरंच मुमुक्षु असेल ना तर त्याच्या जीवनामध्ये त्याचं आचरण कसं आहे हे आपण बघू शकतो आणि तशा प्रकारे आपण आचरण करण्याचा प्रयत्न करू शकतो. ज्याला खरंच मोक्ष हवा आहे तो त्याचं जे जीवन आहे ना ते परिमित ठेवेल आणि नियमित ठेवेल. दोन्ही दोन्ही गोष्टी होतील. म्हणजे आत्ताच मी कोणाला तरी एक गोष्ट सांगितली की समजा आपण मोस्ट ऑफ यू आर फ्रॉम पुणे, तर पुण्याहून समजा आपण मुंबईला जाणार असू तर मधल्या कुठल्या स्टेशनवर आपल्याला समजा वडापाव वगैरे खाण्याची इच्छा झाली किंवा लोणावळ्याला चिक्की मिळते ती खाण्याची इच्छा झाली तर आपण काय करतो की गाडीतनं उतरतो, त्या दुकानात जातो, ती वस्तू घेण्याचा प्रयत्न करतो. परंतु ती वस्तू घेत असताना किंवा समजा खात असू आपण प्लॅटफॉर्मवर उभे राहून तर ते करत असताना आपलं लक्ष सारखं गाडीकडे असतं. ती गाडी सुटायला तर नको. म्हणजे असं होतं की समजा एखाद्या गाडीची शिट्टी आपल्याला ऐकू आली आणि ती आपल्या गाडीची नसली, दुसऱ्या एका कुठल्या गाडीची असली तरी सुद्धा आपल्याला असं वाटतं की आपल्याच गाडीची ती शिट्टी आहे आणि आपण आपली गाडी पकडायला आपल्या हातात जे असेल ते सोडून किंवा ते धरून त्या दिशेने पळायला लागतो. याचा अर्थ काय आहे की आपल्याला गाडीनी ज्या ठिकाणी पोचायचंय ते आपल्या डोक्यामध्ये पहिलं ध्येय आहे आणि बाकीची ही जी छोटी मोठी ध्येय असतील आपली दैनंदिन जीवनातली ती दुय्यम आहेत. तर ह्याचा अर्थ काय आहे की आपण ज्या दशेमध्ये असू त्या दशेमधलं आपलं जे काही कर्तव्य असेल ते आपण करू
करत राहू. परंतु ते करत असताना जे आपलं अंतिम ध्येय आहे, अंतिम ध्येय काय? मोक्षप्राप्ती. ते आपल्या डोक्यातनं कधीही जायला नको. अशा प्रकारे आपल्या सगळ्या जीवनाची रचना आपल्या ऋषीमुनींनी, संतांनी करून दिलेली आहे. तर अशा प्रकारचे जे लोक असतात की ज्यांना मुमुक्षत्व आहे, तर त्या लोकांचं कसं आचरण आहे, त्या लोकांचं जीवन कसं आहे, त्यांच्याकडनं आपण थोडीशी प्रेरणा घ्यावी आणि तशा प्रकारे आपण आचरण करण्याचा प्रयत्न करावा, असं भगवान सांगतात. जो जीवनमुक्त आहे त्याचं आचरण आपण करू म्हटलं, गजानन महाराजांसारखं आपण राहू म्हटलं, की उघड्यावरचं आपण जाऊन खाऊ अन्न वगैरे असं म्हटलं, तर तसं जमेल का आपल्याला? आपल्याला डायरिया वगैरे होईल किंवा हॉस्पिटलमध्ये घेऊन जायला लागेल, डिहायड्रेशन होईल आणि आपण हा देह सोडून चाललं जाऊ, असं होईल. तर असं अंधानुकरण करणं अपेक्षित नाही. जे मुमुक्षु आहेत त्यांनी त्यांचं जीवन कशा प्रकारे व्यतीत केलं हे जर आपल्याला कळलं, तर आपण त्यांच्या जीवनावरनं बोध घेऊ शकतो आणि तशा प्रकारे आपलं जीवन चालवू शकतो. तर हे म्हणण्याचा प्रयत्न करतायत भगवान. आता ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात पाहूया याच्याबद्दल. 15वा जो श्लोक आहे त्याच्यावर त्यांनी 3 ओव्या लिहिल्या आहेत. आता हे माझ्याकडे स्क्रीनवर नसल्यामुळे मी तुम्हाला दाखवू शकत नाही. माझ्याकडे पुस्तक आहे बघा. तर त्या पुस्तकात बघितलंय, हे सांगतात, म्हणजे याचा अनुवाद वरदानंद भारती यांनी केलाय, म्हणजे अनंत दामोदर आठवले. पूर्वी मुमुक्षु जे झाले त्यांनी मज ऐसे जाणिले आणि निष्ठापूर्वक केले आचरण सर्व कर्मांचे. पूर्वी जे जे मोक्षु झाले त्यांनी मज ऐसे जाणिले. कैसे जाणिले? त्याच्या आधीच्या श्लोकामध्ये म्हटलं होतं ना, की माझ्यामुळे हे घडते जरी, मी न त्याचा करता तरी, हे ओळखी जो अंतरी, तो ज्ञाता मुक्त होतो. माझ्यामुळे काय घडते? माझ्यामुळे देह प्रकृती अनुसरून गुणभेद लक्षात घेऊन कर्मे दिली विभागून वर्णापरी मानवांना. म्हणजे भगवान असं सांगतायत की मी मनुष्यांच्या गुणधर्मांनुसार त्यांना कर्म वाटून दिलेली आहेत. कसं असतं बघा, की जागृतावस्थेमध्ये आपल्याला ज्या सृष्टीचा अनुभव येतो, ज्या जगताचा अनुभव येतो, त्या जगतामध्ये ज्या ज्या गोष्टी घडत असतात त्या त्या गोष्टी ही भगवंताची लीला आहे किंवा भगवंताची माया आहे किंवा भगवंतानी जे नियम तयार करून दिलेले आहेत या सृष्टीसाठी, त्या नियमांनुसार हे सगळं होत असतं. तर त्या नियमांचं फक्त वर्णन करतात भगवंत. भगवंतानी ह्या सृष्टीचं विभाजन केलेलं नाही. ही सगळीच्या सगळी सृष्टी भगवंतामध्येच आहे. आपल्याला जो विविधतेचा अनुभव येतोय, तो अनुभव ही आपल्या मनाची कल्पना आहे. विविधता ही आपल्याला प्रतीत होते, परंतु ती विविधता आपल्या मनाचं प्रतिबिंब आहे किंवा आपल्या मनाचाच विस्तार आहे. ती विविधता आणि त्याला ग्रहण करणारं आपलं मन, ह्या दोन्ही गोष्टी एकमेकांवर अवलंबून आहेत. दे आर इंटरडिपेंडेंट. हे माहिती पाहिजे आपल्याला नेहमी. आपल्याला जसं प्रियाताई नेहमी मला म्हणतात ना, की दादा प्रत्येक वेळेस तुम्ही मला आठवण करून देत जा की आपण हे कशा करता करतोय. करायच्या 2च गोष्टी आहेत. एंड रिझल्ट इज ओनली 2 थिंग्स. हा देह म्हणजे मी नाही आहे हे कळलं पाहिजे, आणि दुसरं म्हणजे मी जो स्वतःला वेगळा परिच्छिन्न जीव मानतो आहे, तुमच्यापेक्षा वेगळा, आत्ता जाणवत आहे ते, आणि व्यवहारामध्ये तशा प्रकारे आपल्याला राहायला पण लागेल. परंतु ते देखील मिथ्या आहे. मिथ्या म्हणजे की इट अपियर्स बट इट इज नॉट ट्रू. अल्टिमेटली इट इज नॉट ट्रू. हे जर आपल्या लक्षात आलं तर काय होईल की आपला व्यवहार पण चांगलाच होईल. व्यवहारामध्ये आपल्या मनामध्ये रागद्वेष नाही राहणार. आपण कोणामध्ये आसक्त पण नाही होणार आणि आपल्याला कोणाबद्दल द्वेष पण नसणार. ज्यांना आपल्याबद्दल द्वेष आहे त्यांच्यापासून आपण दूर राहू. आपण त्यांना म्हणू की तुम्हाला जसं वाटतंय तसं तुम्ही तर राहा, आम्हाला आमच्या पद्धतीने राहू द्या, आम्ही आपले शांत आहोत, तुम्ही पण शांत राहा. ठीक आहे ना. उगीचच्या उगीच अवाजवी अपेक्षा एकमेकांकडनं करू नका. आमच्या तुमच्याकडनं काहीही अपेक्षा नाहीत. तुम्ही देखील आमच्याकडनं काही अपेक्षा करू नका. तुम्ही चांगले वागलात आम्हाला फार आनंद आहे, तुम्ही चांगले नाही वागलात आम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करू. अशा प्रकारे आपण जर राहिलो तर आपलं मन शांत राहतं. ह्याला स्थितप्रज्ञ म्हणतात.
स्थितप्रज्ञाबद्दल आपण किती चिंतन केलं पहा बरं. आपण आपल्या ह्याच शनिवारच्या कार्यक्रमांमध्ये 10 वेळा स्थितप्रज्ञाची लक्षणं बघितली. म्हणजे 10 तास, 10 सेशन, 10 सत्र, 1 तासाची. 18 श्लोकांसाठी आपण 10 तास त्याच्यामध्ये लक्ष घातलं. त्यानंतर हिंदीमध्ये आपण केलं, हिंदी इंग्रजीमध्ये. त्याच्यामध्ये आपण 8 तास, 8 सत्र घेतली होती. आठवतं? तरी सुद्धा तो जो विषय तो संपलेलाच नाहीये. उद्या पुन्हा आपण त्याच्याबद्दल चिंतन करणार आहे. तर जे आपण हिंदी इंग्रजीमध्ये चिंतन केलं होतं की नाही 8 वेळा रविवारच्या कार्यक्रमामध्ये, तो कार्यक्रम उद्या पुन्हा करणार आहे बरं का. त्याचा आपण पुन्हा रिकॅप करू की काय 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 आपण शिकलो होतो, एक आढावा घेऊ. आणि मग त्यावर जर कोणाला काही प्रश्न असलेत, कारण की गीतेमधला जो आदर्श पुरुष आहे तो म्हणजे स्थितप्रज्ञ. त्याच्या मनामध्ये कुणाही बद्दल द्वेष नाहीये, त्याच्या मनामध्ये कुणाही बद्दल आसक्ती पण नाहीये. किसी को आओ मत कहो, किसी को जाओ मत कहो. जर तुम्हाला यायचं असेल तर या, तुम्हाला जायचं असेल तर जा. तुम्ही यावं असा आग्रह नाहीये, तुम्ही जावं असाही आग्रह नाहीये. परंतु तुम्ही जर मला त्रास देणार असाल तर तुम्ही तुमच्या जागी राहा, मी तुमच्याकडे दुर्लक्ष करेन. अगदी सोपं आहे. अशा प्रकारे जर आपण राहिलो तर आपलं डोकं शांत राहतं. आणि ह्या जगामध्ये आपल्या मनाच्या शांतीच्या पलीकडे देर इज नो हायर व्हॅल्यू. हे सर्वोच्च ध्येय आहे की आपलं मन नेहमी शांत राहिलं पाहिजे. मन शांत अशांत का होत? मनामध्ये समजा काही अपेक्षा असल्या किंवा इच्छा असल्या किंवा आकांक्षा असल्या तर मन अशांत होत. परंतु जर मनामध्ये अपेक्षा नसली, इच्छा नसली, आकांक्षा नसली, कुठल्याही प्रकारची भविष्यामधली चिंता नसली, आपण तिथपर्यंत आलो नाही अजूनपर्यंत. भगवान आपल्याला 9व्या अध्यायात सांगणार आहेत की अनन्या चिंतयन्तो माम ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. हे सांगणार आहेत, पण आपला त्याच्यावर विश्वास नसतो. तर आपण येऊ तिथपर्यंत. आत्ता सध्या कसं की आपण हे जे सगळे विषय आत्तापर्यंत बघत आलेलो आहोत, त्या सगळ्या विषयांच्या आधारावर एक 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 करत आपण एक एक पाऊल पुढे चाललोय. खरं तर तुम्हाला जर हे लक्षात आलेलं असेल आणि ह्याच्यावर तुमचा दृढ विश्वास असेल, तुमचा म्हणजे अनुभव नसेल आलेला, ठीक आहे. परंतु इफ यू आर कन्व्हिन्स्ड की हा देह म्हणजे मी नाही, हे समजणं रिलेटिव्हली सोपं आहे, नॉट अ प्रॉब्लेम. पण मी वेगळा जीव नाही. माझी जी स्वतःबद्दलची जीवात्मा असण्याची भ्रांती आहे, ती भ्रांती आहे. ही जीवात्मा असण्याची जी कल्पना आहे, जिला मी सत्य मानतो, ती चुकीची आहे, ती कल्पना आहे. जीवात्मा काल्पनिक आहे. ह्या 2 गोष्टी जर आपल्याला कळलेल्या असल्या तर आपल्याला ह्या वर्गामध्ये येण्याची काहीच गरज नाहीये. आपण या वर्गात का बरं येतो? कारण की आपला 1 तास चांगला जातो. काय होतं पहा की आपल्याला हे माहिती जरी असलं ना तरी सुद्धा पूर्ण आठवड्यावर आपण जेव्हा इतर गोष्टी करतो तेव्हा ह्या गोष्टीचा विसर पडतो. म्हणजे काय होतं की आपण वडापाव खाण्यामध्ये त्या प्लॅटफॉर्मवर उभे राहतो आणि गाडी चुकते. मग काय होतं, मग आपलं पलीकडच्या गाडीची वाट बघायला लागते. असं होतं. दिस इज एक्झॅक्टली व्हॉट इज हॅपनिंग टू ऑल ऑफ अस. आपण कित्येक जन्म आपले आले आणि गेले आणि आपण जिथे आहोत तिथेच आहोत. आपण प्रत्येक वेळेस प्लॅटफॉर्मवर वडापाव दिसला की उतरा, चिक्की दिसली की उतरा, नारळ पाणी दिसलं की उतरा. म्हणजे वडापाव तामसिक, चिक्की राजसिक, नारळाचं पाणी सात्विक. सगळ्या प्लॅटफॉर्मवर आपण समजा थांबलो, उतरलो. तुमची इच्छा तामसिक असो, राजसिक असो किंवा सात्विक असो, इच्छा ही इच्छाच आहे. पहिली होती लोखंडाची साखळी, दुसरी होती चांदीची साखळी, तिसरी होती सोन्याची साखळी. पण तिन्ही साखळ्या बांधू शकतात ना आपल्याला? बांधतातच. तर ह्याच्यापासून आपल्याला मोकळं व्हायचं. त्यामुळे पूर्वी जे मुमुक्षू झाले की ज्यांनी ह्या सगळ्या साखळ्या तोडल्या किंवा तोडण्याचा प्रयत्न केला, त्यांनी मज ऐसे जाणिले. काय जाणिले? की मी हे सगळं करून देखील मी अलिप्त आहे. म्हणजे आपल्याला स्वप्न पडतं आणि आपण स्वप्नामध्ये ना स्वतःची सृष्टी तयार करतो. आपल्या स्वप्नामध्ये काय 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 होत असतं, काही दिसतं आपल्याला. कधी कोणी वरती गेलं असं दिसतं, कधी आपल्याला लॉटरी लागली असं दिसतं. परंतु जेव्हा आपण त्या स्वप्नातनं जागे होतो
तेव्हा असं लक्षात येतं की अरे ते तर स्वप्न होतं. त्यामुळे स्वप्नामध्ये घडलेल्या ज्या गोष्टी होत्या दुःखाच्या किंवा सुखाच्या, त्याच्यामुळे आपल्यावर जागृतावस्थेमध्ये काही परिणाम होणार आहे का? नाही होणार आहे. त्याचप्रमाणे ह्या जागृतावस्थेतल्या स्वप्नातून जेव्हा आपण जागे होतो आपल्या खऱ्या स्वरूपामध्ये, त्यानंतर ह्या जागृतावस्थेमधल्या लाभहानीचा आपल्या डोक्यावर काही परिणाम होईल का? नाही होणार. परंतु जोपर्यंत ते स्वप्न सुरू आहे ना, तोपर्यंत ते स्वप्न खरं वाटतं. हा प्रॉब्लेम. आपल्याला हे लक्षातच येत नाही की हे स्वप्न होते, जागृतावस्था स्वप्न होते, हे लक्षात नाही. हे ज्या क्षणी लक्षात येईल त्या क्षणी काय होईल की हा ठीक आहे, आणि तुम्हाला दुःख झालंय, तुम्हाला राग आलाय, अशा प्रकारचं तुम्ही नाटक कराल देखील, परंतु आतून तुम्ही शांत राहाल. म्हणजे बघा की आपण आपल्या मुलांना कधी कधी रागवतो. एखादी आई आपल्या मुलाला धपाटपण मारते, तर ह्याचा अर्थ ती आई त्या मुलाचा द्वेष करते असं होतं का? नाही होत. तिला त्या मुलाचं कल्याण कशात आहे हे माहिती असतं, आणि त्यानुसार त्या मुलाला ती शिक्षा करत असते. तर सरिता ते शिक्षा भिक्षा काही होणार नाही. ओके. थँक्यू दादा. आपल्या इथे आनंदाव्यतिरिक्त दुसरं काहीच नाही. म्हणूनच तर सगळ्यांची ओढ लागली असती, म्हणून सगळे येतात प्रेमाने. करेक्ट. एनी हाव, ओके, यू कॅन गो बॅक ऑन म्यूट. तर पूर्वी मुमुक्षु जे झाले त्यांनी मज ऐसे जाणिले, आणि निष्ठापूर्वक केले आचरण सर्व कर्मांचे. म्हणजे भगवंत ह्या सगळ्या गोष्टी करतो आहे असं आपल्याला वाटतं केव्हा? जागृत अवस्थेमध्ये. कारण की जागृत अवस्था खरी वाटते ना. जागृत अवस्था हे परमात्म्याचं स्वप्न, हे भगवंताचं स्वप्न. तर त्याच्या स्वप्नामध्ये आपण इंडिव्हिज्युअल पात्र आहोत, आणि त्या स्वप्नातल्या पात्रांना आपण स्वतः खरे आहोत असं वाटतं. इज द गेम, दॅट इज द गेम. हा खेळ, ही भगवंताची लीला आहे. त्या भगवंताच्या लीलेमध्ये आपण लाईव्ह पात्र आहोत. कठपुतळ्या असलो तरी सुद्धा. आपण मागच्या वेळेस एकदा केव्हा तरी म्हटलं ना की जहा मैं जाती हूँ वहीं चले आते हो, ते जे गाणं होतं त्याच्यामध्ये अशी कठपुतळी अलाईव्ह होते. तसे आपण इंडिव्हिज्युअल पात्र अलाईव्ह आहोत. आपल्या हातामध्ये काही कंट्रोल आहे. आपण आपल्या आयुष्याचे इन्चार्ज आहोत. आपण करते आहोत असं आपल्याला वाटतं. परंतु हा जो कर्ता भाव आहे, हा कर्ता भाव जर आपण टाकला, कारण की कसं आहे, ह्या जगातल्या सगळ्या घटना गुण आणि कर्म ह्यानुसार घडत असतात. तर जागृत अवस्थेमध्ये आपण शक्यतोवर सत्वगुणाची कास धरावी, परंतु त्याच्यामध्ये अडकू नये आणि त्याच्यामुळे भेदभाव करू नये. म्हणजे मी तर खूपच सात्विक आहे, हे इथले काही लोक आहेत ना, हे काही लोक राजसिक आणि काही लोक तर बिलकुल तामसिक. मला तर माहितीच आहे हे बिलकुल तामसिक आहेत. हे मांस मच्छी खातात, मी तर घासपूस खात. हे सगळ्यात डेंजरस, मोस्ट डेंजरस. वी डोंट नीड टू गेट देअर एट ऑल. ऑल राईट. एक सेकंड. तर बीजे जैशी जाळलेली उगवती न जरी पेरिली, तैशी बंधक न होता झाली मोक्ष हेतू कर्मेतया. बीजे जैशी जाळलेली जी बी असते ना, जाळलेल्या बिया, उगवती न जरी पेरली, ती जर आपण पेरली तर ती उगवणार नाहीत, बिकॉज दे हॅव बीन बर्न्ड अवे. अशा प्रकारचं एक रामरक्षेमध्ये श्लोक येतो, आठवतो का तुम्हाला? भर्जनम भव बीजानाम राम रामेति गर्जनम. भर्जनम भव बीजानाम म्हणजे भवबीज जे आहे त्याचं भर्जन होतं, म्हणजे ते भाजलं जातं. भवबीज म्हणजे काय? भवबीज म्हणजे द डिझायर इन अवर माइंड टू बिकम. भव म्हणजे टू बिकम, नाही का? आपण नाही का, समजा एखाद्या महात्म्याला नमस्कार केला वाकून, तर ते आपल्याला आशीर्वाद देतात. बायका असतील त्यांना म्हणतात, आधीच्या काळी लोक म्हणायचे अष्टपुत्रा सौभाग्यवती भव, राईट? आजकाल तसं दिलं तर ती समोरची जी मुलगी असेल ती धरून मारेल त्या महात्म्याला. अष्टपुत्र नाही, मला 2च तर सांभाळत नाही, 8 कुठे सांभाळू मी? मग त्याच्यासाठी मला 16 हात लागतील.
आय विल हॅव टू बिकम ट्वाइस एज मच एज दुर्गा देवी. नाही, कॅनॉट डू दॅट. भव या शब्दाचा अर्थ समजावून सांगतोय फक्त. भव म्हणजे टू बिकम. जोपर्यंत आपल्या डोक्यामध्ये ते बीज आहे टू बिकम समबडी, तोपर्यंत आपण या प्रपंचामध्ये अडकलो आहोत. दॅट इज व्हाय इट इज कॉल्ड भवसागर. त्या भवसागरामध्ये आपण गटांगळ्या खातो. ज्या क्षणी आपल्या डोक्यामधनं टू बिकम हे खूळ चालत आहे, त्या क्षणी आपण जीवनमुक्त आहे, नाही का? तसं आहे. तर बीजे जैशी जाळलेली उगवती, जरी न जरी पेरली तैशी बंधकन न होता झाली, मोक्ष हेतू कर्मे तया. जर आपलं कर्म मोक्ष हेतू असेल तर आपल्या हातून जे कर्म घडेल ते कर्म अकर्तेपणाने घडेल. अकर्तेपणाने घडलेलं कर्मच फक्त आपल्याला मोक्षाकडे घेऊन जाईल. कर्तेपणाने आपण जे कर्म करू त्या कर्माचं आपल्याला फळ भोगावंच लागेल, हे आपण शिकलेलो आहे. म्हणजे कितीही सात्विक कर्म असलं, कितीही उदात्त कर्म जरी असलं, तरी सुद्धा जर त्याच्या मागे कर्ताभाव असेल तर त्याचं जे चांगलं फळ असेल म्हणजे पुण्य, ते पुण्य आपल्याला भोगावं लागेल. भोगावं लागेल म्हणजे कुठे, की आपण स्वर्गात जाऊ, आपण कुठल्या तरी लोकात जाऊ आणि तिथे आपण चांगलं राहू, त्याचा उपभोग घेऊ. त्या पुण्याचा आपल्याला सुखाच्या रूपाने अनुभव येईल. कुठलंही कर्म आपण जे करतो ना, त्या कर्मामुळे फक्त दोन गोष्टी घडतात. जर ते सत्कर्म असेल तर त्याचं पुण्य आपल्या पदरी पडतं आणि पुण्याचं जे फळ आहे ते आहे सुख. आणि जर ते कर्म सगळ्यांसाठी कल्याणकारी नसलं, आपल्या स्वार्थासाठी असलं, तर त्याचं जे फळ आहे त्याला म्हणतात पाप. आणि पापाचं जे फळ आहे ते आहे दुःख. त्यामुळे आपण आपली जी सगळी काही कर्म करतो त्या कर्मांच्या मागे हीच प्रेरणा असते की आपल्याला सुख मिळावं आणि दुःखाची निवृत्ती व्हावी. त्यामुळे आपण पापकर्म करू नये आणि पुण्यकर्म करावं असं धर्मशास्त्र आपल्याला सांगतं, विच इज बेसिकली कॉमन सेन्स. तुम्हाला जर चांगला अनुभव हवा असेल तर तुम्ही चांगलं कर्म करा, मग तुम्हाला चांगला अनुभव येईल. चुकीचं कर्म केलं तर तुम्हाला वाईट अनुभव येईल. सिम्पल. दिस इज द लॉ ऑफ कर्म. याच्यामध्ये काय, व्हॉट इज द रॉकेट सायन्स इन दिस? देयर इज नो रॉकेट सायन्स. इट इज व्हेरी सिम्पल. इट इज कॉमन सेन्स. तर मोक्ष हेतू जर आपण कर्म केलेली असली तर त्या कर्मांचं फळ आपल्याला मिळणार नाही, इन द सेन्स की दॅट विल टेक अस टुवर्ड्स मोक्ष. आपण जेव्हा कर्मयोग करतो किंवा हे निष्काम कर्म करतो किंवा लोकांच्या कल्याणासाठी कर्म करतो, तेव्हा आपण त्याच्यातनं जे फळ मिळेल ते आपल्या स्वतःसाठी मिळेल किंवा आपल्याला मिळावं अशा अपेक्षेने करत. अशा प्रकारे कर्मामुळे आपली चित्तशुद्धी होते. त्याच्यासाठी कर्म करायचे. म्हणजे आपण जे काही कर्म करू तर कुठलं कर्म करायला पाहिजे, की जे वर्ण आणि आश्रम ह्या दोनच्या नुसार आपल्या समोर त्या वेळेस त्या स्थळी म्हणजे स्थळ काळानुसार जे आपल्या जीवनामध्ये आपल्या समोर स्वधर्मरूपी कर्म येतं ते आपण कर्म करावं. आणि कशा करता करावं? चित्तशुद्धी होते म्हणून, कर्तव्य बुद्धीने करावं. त्याच्यातून आपल्याला काहीतरी साध्य करायचंय, म्हणजे आपल्याला खूप सुख मिळेल किंवा आपलं सगळीकडे नाव होईल, आपल्याला काही मेडल मिळेल. अशा प्रकारे जर अशा अपेक्षेने आपण ते कर्म केलं तर ते कर्म बंधनकारक, कितीही सात्विक असलं तरी. त्यामुळे आपण जे काही कर्म करतो आहोत ते कर्म केल्यानंतर ते कर्म समजा आपण श्रीकृष्णार्पणमस्तु म्हणून त्याच्या पायी अर्पण केलं तर ते सगळ्यात उत्तम. दॅट इज द बेस्ट. तेव्हा ते कर्म मग बंधनकारक नाही होणार. ठीक आहे. अर्जुना आणि काही येथ एक महत्वाचे अत्यंत की स्वबुद्धीने न करता येत विवेक कर्माचा. अर्जुना आणि काही येथ एक महत्वाचे अत्यंत, तुला एक महत्वाचं सांगतोय की स्वबुद्धीने न करता येतं. स्वतःच्या बुद्धीने विवेक कर्माचा, कर्म आणि अकर्म ह्याचा विवेक स्वबुद्धीने करता येत नाही असं भगवंत सांगतायत. म्हणजे ह्याच्या पलीकडे अर्थात ते काहीतरी समजावून सांगतील याच्याबद्दल. सो वी विल टेक दॅट. पण त्याच्या आधी जर आता एवढे ह्या ज्या 3 ओव्या होत्या ना, दिस वॉज द एक्सप्लेनेशन फॉर द 15th वर्स. म्हणजे 15व्या श्लोकाचं हे 3 ओव्यांमध्ये ज्ञानेश्वरांनी सांगितलं आपल्याला अनुवाद करून. तर ह्याच्याबद्दल जर काही आपल्याला प्रश्न असला किंवा कोणाला काही जर चिंतन करायचं असलं तर तुम्ही अनम्यूट करू शकता आणि बोलू शकता, नो प्रॉब्लेम. किंवा हात वर करू शकता, मग तुम्हाला अनम्यूट करतो. अनम्यूट तर होऊ शकता. अनघाताई आपण अनम्यूट केलंय स्वतःला? गो हेड. बोला ना.
तुम्ही आता जे तामसी वगैरे ह्याच्यावर बोललात ना, तामसी वृत्ती वगैरे, तर प्रश्न एक टेक्निकल वाटतो मला असा, की आपण समजा 1 लिटर दुधामधून 1 वाटीभर दूध बाहेर काढलं, तर त्याच्यात सगळ्या क्वालिटीज दुधाच्याच असतील ना, बरोबर की नाही? म्हणजे त्याच्यामध्ये आपण अनलेस वी हॅव गिव्हन सम डिफरंट एन्व्हायरमेंट टू द मिल्क, त्याच्यात काही बदल होणार नाही. बरोबर. ओके. तर असं आपल्याला म्हणजे कुठेतरी दासबोध म्हणा किंवा असं कुठेतरी वाचल्यासारखं आठवतंय, की ही पंचमहाभूत जी आहेत ही सगळी तामसी ह्याच्यातून तयार झालेली आहेत. मग जर आहेत तसं ना. असेल तर मग सृष्टीमध्ये हे पुन्हा कुठून सात्विकपणा किंवा माणसांमध्ये कुठून सात्विकपणा आणि राजसी आणि तामसी हे डिव्हिजन होईल? मग तामसामधून हे 3 कसं निर्माण होईल? हा जो तमोगुण आहे ना, किंवा ही जी पंचमहाभूत आहेत, हम्म. हे सगळ्यात शेवटचं क्रिएशन आहे, हे पहिलं नाही आहे. तर जो तमोगुण आहे त्या तमोगुणातून ऍक्च्युली पंचमहाभूत तयार होतात. दॅट इज करेक्ट. व्हॉट यू आर सेइंग इज ऍब्सोल्युटली राईट. परंतु जो रजोगुण आहे किंवा जो सत्वगुण आहे, दॅट इज द सेन्शियंट पार्ट. तमोगुण जो आहे ना, दॅट इज द जड पार्ट. पण रजोगुण आणि सत्वगुण जो आहे, दॅट इज द सेन्शियंट पार्ट, म्हणजे ज्याच्यामध्ये जाणीव आहे. तमोगुण जो आहे त्याच्यामध्ये जाणीव नाही. म्हणजे कसं असतं की तमोगुणाचा जेव्हा प्रभाव आपल्यावर असतो ना, तेव्हा आपण झोपी जातो. तर झोपेमध्ये आपल्याला काय जडत्वच येतं ना, आपल्यामध्ये देखील. आपल्यातलं जे जाणीवेचं जे तत्व असतं ते तेवढ्या वेळेपुरतं शांत होतं. झोपेमध्ये आपल्याला काहीच जाणीव नसते ना, आपल्या स्वतःबद्दलची, आपल्या देहाबद्दलची, आपल्या मनाबद्दलची काहीच जाणीव नसते. तेवढ्या वेळेपुरतं आपण आपल्या स्वरूपामध्ये लीन असतो, परंतु अजाणतेपणामध्ये असतो. म्हणजे आपली समाधी जी असते किंवा आपल्या आनंद स्वरूपामध्ये आपण रोजच जातो, परंतु त्याची जाणीव होत नाही. दॅट इज तमोगुण. तमोगुणाचा जो प्रभाव आहे किंवा तमोगुणाचं जे प्रगटीकरण आहे ते झोपेमध्ये होतं सर्वसाधारण माणसाच्या जीवनामध्ये. अपर्णाताई, आपण हात वर केलाय, अनम्यूट करा थोडं, बोला ना. माझं म्हणणं होतं, जसं अनघाताई म्हणतायत की तमोगुणांपासून हे होतं, पंचमहाभूतांचं प्रकृती आहे. आपण जसं माणूस पुढे जातोय त्याच्यामध्ये सात्विक आणि राजसी हे गुण त्याच्या नंतर आले. म्हणजे पहिले सगळेच लोक तामसी होते आणि तामसी ह्याच्यातनं यज्ञ करा किंवा 4 माणसांना बरोबर घ्या, मग चाला, असं त्याचं बघा, ह्याचं बघा, हे करून आल्यानंतरच माणसात सात्विक गुण आला की मगच आला की राजसी गुण. नाही, सृष्टीचं म्हणजे जे सृष्टी जी तयार होते ना, अपर्णाताई, सृष्टी जी तयार होते ती रजोगुणातून तयार होते. सृष्टी तयार जी होते ती रजोगुणातून होते. म्हणजे तुम्ही आपल्या स्वतःचा अनुभव बघा ना, आपण जेव्हा रात्री झोपतो तेव्हा आपण शांत असतो. आपण जर जागृत अवस्थेमध्ये त्या आनंदाच्या अवस्थेमध्ये राहू शकलो, म्हणजे जाणीवपूर्वक जर आपण त्या अवस्थेत राहू शकलो, तर काय होईल की जेव्हा आपण शांत होऊ डेलिबरेटली, तेव्हा आपली खरी समाधी होईल. इनफॅक्ट जी व्यक्ती स्वतःच्या स्वरूपामध्ये जागी झालेली आहे ना, त्याची जी रोजची झोप आहे रात्रीची, ती झोप देखील समाधी सारखीच होईल. परंतु आपल्यासारख्या, म्हणजे माझ्यासारख्या म्हणतोय, तुमचं सोडून द्या, की जर आपण ध्यान करायला बसलो की मला आता समाधी लावायची, तर ते करत असताना आपल्याला झोप येते. म्हणजे आपण समाधीचं साधन करताना आपल्याला झोप येते, व्हेअरएज जो खरा योगी असतो त्याची ऑर्डिनरी झोप जी असते ना, ती देखील समाधीसारखी असते, असं होतं. तर तमोगुण जो आहे तो सृष्टीचं जेव्हा सृजन होतं, व्हेन द क्रिएशन हॅपन्स, तमोगुण इज द लास्ट थिंग, लास्ट मॅनिफेस्टेशन. म्हणजे अर्थ इज द लास्ट मॅनिफेस्टेशन ऑफ द 5 पंचमहाभूतच. पृथ्वीमध्ये कारण की सगळ्या प्रकारचे गुण आहेत ना, तन्मात्र 5ही आहेत त्याच्यामध्ये, शब्द स्पर्श रूप रस गंध 5ही आहेत.
तर जितके जास्त गुण असतील ना क्रिएशन मध्ये, तितके ते जास्त ग्रोस आहे असं समजायचं, म्हणजे जास्त स्थूल आहे. म्हणून पृथ्वी स्थूल आहे, सगळ्यात जास्त स्थूल सॉलिड मटेरियल. दॅट गेट्स क्रिएटेड ॲट द व्हेरी एंड, सगळ्यात शेवटी तयार होते. सगळ्यात सटल जे असतं ना, हा, तर सी पृथ्वी कशी तयार होते, सृष्टी कशी तयार होते, जसं आपण एक असं टेलिस्कोपिक अँटेना असतो ना, म्हणजे एकात नाही बाहेर निघतं, तशा प्रकारे सृष्टी बाहेर निघते फ्रॉम द सोर्स ऑल द वे टू द एंड. आणि जे अगदी पेरिफेरीवर असतं क्रिएशनचं, दॅट इज द ग्रोसेस्ट फॉर्म ऑफ क्रिएशन, विच इज द पृथ्वी तत्व. पृथ्वी तत्व सगळ्यात शेवटी तयार होतं. पण ह्या सगळ्या थिअरीमध्ये आपल्याला काही जाण्याची गरज नाही, खरं सांगायचं तर. व्हाय डू यू वॉन्ट टू गेट स्टक इन ऑल दिस थिअरी? या ठीक आहे, थिअरीज आहेत वगैरे सगळं ठीक आहे. सृष्टी कशी तयार झाली हे आपल्याला समजा कळलं तर त्यांनी काय फरक पडणार? म्हणजे देर आर सो मेनी थिअरीज अबाउट हाऊ दिस वर्ल्ड गॉट क्रिएटेड, हाऊ दिस युनिवर्स गॉट क्रिएटेड. काही लोक म्हणतात की बिग बँग झालं, काही लोक म्हणतात की एक ब्लॅक होल होतं, ब्लॅक होल थिअरी आहे, बिग बँग थिअरी आहे, अमुक आहे तमुक आहे. काही लोक म्हणतात की गॉड क्रिएटेड दिस किंवा इन 5 days or 6 days or 7 days ही सगळी सृष्टी तयार केली असेल. परंतु आपल्याला त्याचा अनुभव कसा आहे? आपण इथे ना, वी आर ट्राइंग टू फिगर आउट आवर ओन डेली एक्सपिरियन्स. आपल्याला खूप जास्त थिअरी आणि हे ते सगळं समजून घेण्याची इच्छाच नाही. मला नाही, तुम्हाला जरी असली तरी, तुम्हाला जर असली ते सगळं समजून घेण्याची इच्छा, तर तुम्ही दुसऱ्या कुठल्याही क्लासमध्ये जाऊ शकता, नो प्रॉब्लेम. म्हणजे जा. तुम्ही जर ते समजण्यासाठी शिकण्यासाठी जर दुसऱ्या क्लासमध्ये गेल्या तर त्यांनी माझा अजिबात अपमान होणार नाही, कारण की मला त्या विषयात इंटरेस्टच नाही. मला आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनातल्या साधारण अनुभवांमध्ये इंटरेस्ट आहे, आणि त्याच्यातून आपण हे कसं काय समजून घेऊ शकतो याच्यामध्ये इंटरेस्ट आहे. आणि इन माय माइंड दिस होल थिंग मेक्स परफेक्ट सेन्स. म्हणजे गीतेमध्ये हे जे सगळं लिहिलेलं आहे, आपण हे ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेलं आहे, या सगळ्या गोष्टी आपण आपल्या दैनंदिन जीवनातल्या साधारण अनुभवांमध्ये सुद्धा पडताळून बघू शकतो. तर असं जर आपल्याला करता येत असेल तर आपल्याला खूप जास्त थिअरी शिकण्याची काही गरज नाही. ओके. तर तमोगुणामध्ये आपल्याला अडकायचं नाही म्हणजे काय की आता सी हाऊ डज दिस ट्रान्सलेट इन टू माय ओन डेली लाईफ, हा खरा महत्वाचा प्रश्न आहे. आता आपल्याकडे आपण नाही का शुक्रवारी यांना का ते राजेंद्रजींसोबत आपलं जे बोलणं होतं त्याच्यामध्ये काय आपण म्हणत असतो की ठीक आहे, आपल्याला हे सगळी थिअरी माहिती आहे, परंतु हाऊ टू इम्प्लिमेंट इट, हाऊ टू अप्लाय इट इन आवर डेली लाईफ. तर त्याच्यामध्ये कसं असतं बघा की पृथ्वी तत्वापासून आपल्याला जर सुटका हवी असेल तर पहिले आपण वस्तू जमा करण्यापासून स्वतःला वाचवलं पाहिजे. खूप भरमसाठ वस्तू जमा करून ठेवायची नाही, किंवा वस्तू समजा असल्या तुमच्याकडे, म्हणजे तुम्हाला वस्तू कधी कधी लागतील सुद्धा ना, परंतु त्या जोपर्यंत त्या उपयोगाच्या आहेत तोपर्यंत ठीक आहे. अनावश्यक वस्तू आपल्याकडे जमा करून ठेवण्यामध्ये काय स्वारस्य आहे? माझा व्हायला आय वॉज ग्रोईंग अप असा एक नियम होता अलिखित माझ्या मनामधला, की दर 6 महिन्यांनी मी माझं कपाट आवरायचो, माझी खोली आवरायचो, आणि गेल्या 6 महिन्यामध्ये समजा आपण एखादी गोष्ट वापरलेली नसेल तर ती वस्तू मी पहिले विकायचा प्रयत्न करायचो, नाही तर कोणाला तरी द्यायचा प्रयत्न करायचो जर ती वापरण्यासारखी असेल तर, आणि जर ती निरुपयोगी असेल तर मी ती फेकून द्यायचो. अशा प्रकारे जर आपण वस्तू आपल्या भोवतालच्या जर परिमित ठेवल्या, कसं असतं बघा की प्रत्येक वस्तू जी आपल्या जीवनात असते की नाही, कुठलीही वस्तू इनसेन्शियंट और सेन्शियंट, त्या प्रत्येक वस्तूबद्दल किंवा व्यक्तीबद्दल आपल्या मनामध्ये एक असं इनव्हिजिबल बंधन असतं, अदृश्य बंधन असतं. आणि जितक्या जास्त गोष्टी आपल्या जीवनामध्ये असतील की ज्यांना आपण आपला आहे असं म्हणतो किंवा ज्यांच्यासोबत आपला काही संबंध असतो, तितक्या जास्त धाग्यांनी आपण बांधले जातो, आणि जसा कोळी पकडतो ना एखाद्या किड्याला, तसं आपणच कल्पना केलेल्या बंधनांमध्ये अडकून जातो, असं होतं. तर जितके कमी असतील असे पाश आणि असे बंध तितकं चांगलं जास्त. तर सगळ्यात पहिला बंध जो तोडायचा आपल्याला, किंवा सगळ्यात पहिले जे बंध तोडायचे किंवा जे सोपे आहे तोडायला, ते म्हणजे जड वस्तू. सो ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये खूप जड वस्तू आहे किंवा ज्यांना शॉपिंग मध्ये खूप इंटरेस्ट आहे, ते तमोगुणामध्ये अडकले, ते पृथ्वी तत्वामध्ये अडकले. याच्याबद्दल आपण केलं होतं चिंतन. वी डोंट वॉन्ट टू डू दॅट. सो बाय ऑल मीन्स यूज द थिंग्स यू नीड. आणि त्या पृथ्वी तत्वामध्ये अन्न देखील आलं बरं का. तर
आपल्याला जेवढी भूक आहे तेवढं अन्न आपल्याला खायला काही हरकत नाही, परंतु त्याच्यापेक्षा जास्त अन्न जर खाल्लं आपण तर काय होईल की दॅट इज a manifestation of the आसक्ती we have for the gross food. पृथ्वी तत्वाबद्दल आपल्या मनामधली जी आसक्ती आहे ती प्रगट होते आपण खूप खाण्यामध्ये. तमोगुणामध्ये अडकलेली व्यक्ती खाणं आणि झोपणं या दोन मध्ये रत राहील. ते नाही करायचं आपल्याला. लेट अस नॉट डू दॅट. म्हणजे तुम्ही जेवढी तुम्हाला गरज आहे तेवढी झोप आवश्यक आहे. तुम्हाला जाग आली की उठा आणि करा कामं जी काही होतील ती. नंतर तुम्ही काम करून 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 थकलात किंवा तुम्हाला असं वाटेल की आपण आता थकलोय, झोपायची गरज आहे, तुम्ही पडा थोडा वेळ, अर्धा तास 1 तास तुम्हाला जे काही करायचं. आमची आई पण इथे आहेत सध्या, ते आई आमची योगा निद्रा करते, तर तिच्याकडनं मी शिकलो योग निद्रा करायची. त्याच्याने खूप चांगलं वाटतं. सो यू रिलॅक्स फॉर अ व्हाईल, देन यू गेट अप, देन यू डू अदर थिंग्स. तुम्हाला जे काही करायची गरज आहे करा. आता गेल्या आठवड्यात आमच्या मुलीचं लग्न झालं, तर त्याच्या आधीचे आणि त्या दिवसापर्यंतचे सगळे असं 4-5 दिवस ना आमचं सकाळी 6 किंवा 5 पासून ते रात्री 12, 1, 1:30 पर्यंत रोज काही ना काही सुरू होतं काम. तर त्याच्यामध्ये एनर्जी टिकून ठेवण्याचं जे मर्म आहे कसं ठेवायचं, त्याच्यामध्ये मेक शुअर दॅट द इनपुट्स into your system are regulated. They are as little as possible. म्हणजे कमीत कमी तुम्ही वस्तू ग्रहण करा आणि जास्तीत जास्त जे आपण करतो आहोत त्याच्यावर फोकस करून ते काम करा. आणि ते काम झालं की ते विसरून पण जा. सो वन्स इट इज डन, इट्स ओव्हर. चांगला म्हणा वाईट म्हणा जे असेल ते, आपल्याला जे काम करण्याची गरज असेल ते तुम्ही करा, ते आनंदाने करा, मन लावून करा. परंतु ते कर्म झाल्यानंतर मग सोडून द्या. दॅट इज हिस्ट्री. नाव नाव यू पिक अप द अदर थिंग दॅट यू नीड टू डू. सो यू कीप डुईंग थिंग्स. सो व्हेन यू आर बिझी डुईंग थिंग्स इन दिस मॅनर, जेव्हा आपण बिझी असतो गोष्टी करण्यामध्ये की ज्या गोष्टी करण्याची गरज आहे, अनावश्यक गोष्टी नाही, ज्या करण्याची गरज आहे त्या, तेव्हा खरं तर थकवा पण नाही. आता कसं झालं की ह्या सगळ्या गोष्टी करायच्या होत्या ना, तेव्हा कसं की लग्न समोर होतं, त्यामुळे त्याच्यासाठी हे सगळं करण्याची गरज आहे. त्यामुळे वी वेअर बेसिकली ऑन ॲड्रेनलिन, की उत्तेजना होते की हा हे सगळं करायचंय ह्याच्यामध्ये सगळं झालंय, होऊन गेलं. त्याच्यानंतर मग जेव्हा त्यासाठी ते टेन्शन गेलं ना, मग त्यानंतरच्या आठवड्यात म्हणजे दिस लास्ट वीक, दिस पास्ट वीक, कधी कधी असं दुपारी वाटायचं की अरे हा आता आपण वी शुड लाय डाऊन आणि मे बी अर्धा तास आपण पडावं. अशा प्रकारची इच्छा झाली. तेव्हा नव्हती होत, कारण की तेव्हा कसं की सगळी कामं दिसत होती ना समोर, की हे करायचं, ते करायचं, ते करायचं, ते करायचं, राईट. तेव्हा अजिबात फुरसतच नव्हती. म्हणजे रात्रीच्या वेळेस समजा एक 4-5 तास जर झोप मिळाली तर ते दॅट वॉज गुड फॉर्च्युन, असं होतं. तर असं होतं. तर अशा प्रकारे जर आपण कर्म करत राहिलो, आता भगवंतांनी हेच सांगितलं ना की तुम्ही लोक म्हणजे तुम्ही बघा की आपले हे जे संत महात्मे होते हे प्रपंचातच होते ना. तुकाराम महाराज होते दुकानात, एकनाथ महाराज होते, नामदेव शिंपी होता, आणखीन गोरा कुंभार होता. हे असल्या सगळ्या संतांच्या जीवनामध्ये त्यांचं जे दैनंदिन जीवन होतं ते चालत होतं, परंतु ते त्याच्यामध्ये अडकले नाहीत. म्हणजे वडापावच्या प्लॅटफॉर्मवर ते अडकले नाही. त्यांना आपल्याला त्यांच्या जीवनाचं जे ध्येय होतं त्याचा विसर नाही पडला. तर हे महत्वाचं. आपण जे करतोय ते करत राहायला काही हरकत नाही, करत राहावं माणसाने, परंतु जे आपलं अंतिम ध्येय काय, मोक्ष, त्याचा विसर नाही पडला पाहिजे. आणि जर आपल्याला लक्षात आलं ना की मोक्ष ही देखील कल्पनाच आहे, हे किती चांगलं आहे. जे न कोणी बंधनात आहे, न कोणी मोक्ष आहे, न काही मोक्ष आहे, अशा प्रकारची काही गोष्ट नाहीच आहे. या सगळ्या गोष्टी काल्पनिक आहेत. ह्या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी काल्पनिक आहेत, इन्क्लुडिंग दिस गीता. दॅट इज द ट्रूथ. पण जोपर्यंत आपल्याला त्याची अनुभूती होत नाहीये तोपर्यंत आपल्याला गीतेचा अभ्यास करणं आवश्यक आहे. दॅट इज व्हाय वी आर डुईंग इट. आपण हे तासभर येऊन प्रत्येक वेळेस शिकतो का बरं आहे? कारण की आपल्या डोक्यातनं मी देह आहे किंवा मी वेगळा जीव आहे हे खूळ गेलेलं नाही आहे, म्हणून हा अभ्यास करणं आवश्यक आहे. सो अंटिल वी कम्प्लिटली गेट रिड ऑफ दिस मिस्टेकन नोशन अबाउट अवर मिस्टेकन आयडेंटिटी, तोपर्यंत आपल्याला हे अभ्यास करणं आवश्यक आहे.
So let's take the next shlok, which is shlok number 16. Ki kim karmam, kim karma, kim karmeti kavayopannamohitaah तत्ते कर्म प्रवक्ष्यामि यज्ञात्वा मोक्षसे शुभात. हा श्लोक आहे. तर ह्याचं ज्ञानेश्वरांनी जे ओवीबद्ध ओव्यांमध्ये जे ट्रान्सलेशन केलेलं आहे ना ते आपण नंतर बघू. आधी आपण इतर लोकांनी काय केलं ते बघू. तर पहिले विनोबा काय काय म्हणतात ते बघू. हा, नेणती जाणते तेही काय कर्म अकर्म हे तुझ ते सांगतो कर्म जाणूनी सुटशील जे. नेणती जाणते तेही, नेणती जाणते तेही काय कर्म अकर्म हे. जाणते लोक जे आहेत ना त्यांना कर्म आणि अकर्म काय आहे हे कळतं. तुझं ते सांगतो कर्म जाणूनी सुटशील जे. तुला मी सांगणार आहे कुठलं कर्म की जे जाणून तू सुटशील. कारण की ह्याच्या आधीच्या श्लोकामध्ये काय सांगितलं होतं की जे मुमुक्षु आहेत त्या मुमुक्षूंनी जशा प्रकारची कर्म केली होती तशा प्रकारची कर्म जर आपण केली तर आपण सुटू शकतो. तर ते हेच त्याचं सगळं डिस्क्रिप्शन सुरू आहे. तर याच्यासाठी आता आपण किशोरजी काय म्हणतात ते बघूया. सो लेट्स गो थ्रू द मुक्त छंद फर्स्ट. कर्म अकर्माचे वर्म गहन न जाणती पंडित विद्वान. जाणते जे लोक आहेत ना ते नेणती म्हणजे त्यांना कळत नाही ते. ठीक आहे. ते कर्म विशदत करीन तुझसी जाणोनी तू दुःख मुक्त होसी. हा 16वा श्लोक आहे ना. वृत्तबद्धामध्ये काय म्हणतात बघा. न जाणीची कर्मा कर्मा कोणीही जरी ज्ञान त्यासी महापुस्तकीही. जरी एखाद्याला पुस्तकाचं महान ज्ञान असलं, पुस्तकी ज्ञान महा असलं म्हणजे खूप असलं तरी सुद्धा न जाणीची कर्मा अकर्मा कोणीही. कर्म आणि अकर्म ह्याच्यामधलं जे कन्फ्युजन आहे ना ते मोठ्या मोठ्या लोकांच्या डोक्यातनं जात नाही. तुला मीची सांगेन ते स्पष्ट आता. मी आता तुला स्पष्टपणे सांगतो. मिळावी तुला मुक्ती जाणून पार्था. हे जाणून तुला मुक्ती मिळेल असं भगवंत सांगतायत. तर लेट अस सी व्हॉट प्रभुपाद हॅज टू से रिगार्डिंग दिस. सो विल शेअर द स्क्रीन ऑफ Prabhupada's 4th chapter here. चौथ्या अध्यायातला 16वा श्लोक. किम कर्म किम कर्मेति कवयोप्यत्र मोहिताः तत्ते कर्म प्रवक्ष्यामि यज्ञात्वा मोक्षसे शुभात. किम म्हणजे व्हॉट इज, कर्म म्हणजे ऍक्शन, किम म्हणजे व्हॉट इज, अकर्म म्हणजे इनॅक्शन, इति म्हणजे दस, कव्य द इंटेलिजंट, अपि म्हणजे ऑल्सो, अत्र म्हणजे इन दिस मॅटर, मोहिताः आर बिविल्डर्ड ते मोहित झालेले. तत् म्हणजे दॅट, ते म्हणजे अनटू यू, कर्म म्हणजे वर्क, प्रवक्ष्यामि म्हणजे आय शॅल एक्सप्लेन, आय विल नाव एक्सप्लेन टू यू, यत म्हणजे विच, ज्ञात्वा म्हणजे नोईंग, मोक्षसे यू विल बी लिबरेटेड, अशुभात म्हणजे फ्रॉम इल फॉर्च्यून. ठीक आहे. तर याचं पूर्ण ट्रान्सलेशन काय आहे की इव्हन the intelligent are bewildered in determining what is action and what is inaction. Now I shall explain to you what action is, knowing which you shall be liberated from all misfortune. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये आता ज्ञानदेव काय म्हणतात बघूया. कर्म म्हणावे ते कोण वा अकर्माचे काय लक्षण, याचा विचार करिता पूर्ण शहाणेही घोटाळती. कर्म म्हणावे ते कोण, कर्म म्हणजे काय, वा अकर्माचे काय लक्षण म्हणजे अकर्म म्हणजे काय, याचा विचार करिता पूर्ण शहाणेही घोटाळती. ज्यांना ज्ञान झालेलं आहे किंवा ज्यांनी अनेक प्रकारचा अभ्यास केलेला आहे, वेद वाचलेले आहेत, पुराण वाचलेले आहेत, अमुक तमुक शाळेत जाऊन शिकलेत, त्यांना देखील कर्म आणि अकर्म ह्याच्यामध्ये घोटाळा होतो. तर जैसे का खोटे नाणे थेट दिसे खऱ्याप्रमाणे, जाणत्यांच्याही त्या योगाने संशय वाटे दृष्टीला. है ना. खोटं नाणं जरी असलं तरी ते खरं वाटतं. आपली जरी खऱ्या खोट्याची
पारख करण्याची दृष्टी असली तरी सुद्धा ह्या गोष्टींमध्ये, कुठल्या गोष्टीमध्ये कर्म आणि अकर्म याच्यामध्ये आपल्या डोक्यामधलं जे कन्फ्युजन असतं ना ते जात नाही. इट्स नॉट दॅट इझी. प्रतिसृष्टी करण्याप्रत सामर्थ्य ज्याच्या संकल्पात, तेही जाहलो कर्मातीत या भ्रमे कर्मी गुंतती. म्हणजे ज्यांच्यामध्ये प्रतिसृष्टी करण्याप्रत, दे आर ऍक्च्युअली केपेबल ऑफ क्रिएटिंग ए प्रतिसृष्टी. जी सृष्टी आहे त्याच्यासारखी सृष्टी तयार करण्याची क्षमता ज्यांच्यामध्ये आहे, सामर्थ्य ज्यांच्या संकल्पात, तेही जाहलो कर्मातीत अशा भ्रमामध्ये कर्मामध्ये गुंतात. त्यांना असं वाटतं की आपण कर्मातीत झालेलो आहे. म्हणजे आपण या भ्रमामध्ये कर्म करतो की मी तर कर्मातीत आहे, मला तर या कर्मापासून काही फळ नको आहे. परंतु हा त्यांचा भ्रम असतो. ते कर्म करतात आणि त्याच्यामध्ये थोडी तरी स्वार्थबुद्धी असतेच. पूर्णपणे मनुष्य मुक्त होत नाही कर्मामधनं किंवा फलाशेमधनं. असं होतं. म्हणजे फळाची इच्छा आपल्या डोक्यातनं पूर्णपणे गेलेली नसते. आपण शिकलेलो खूप असतो आणि आपल्याला असं वाटत असतं की अरे हा, आपण कर्माच्या फळामध्ये अडकलेलो नाहीये. तसं नसतं. पण दूरदृष्टीचेही होती भ्रांत, काय मूर्खाची कथा तेथ, म्हणून विवेक तो समस्त, सांगतो ऐक तुझ आता. दूरदृष्टीचेही होती भ्रांत. आपल्याला दूरदृष्टी आहे असं वाटतं, परंतु ती भ्रांती आहे. काय मूर्खाची कथा तेथ, अशा प्रकारे जर आपल्या डोक्यामध्ये असलं ना की आपल्याला आता काही कुठलं कर्म करण्याची गरज नाहीये, आपण सगळ्या कर्मांच्या पलीकडे गेलेलो आहोत, असं जर आपल्याला वाटलं, आपल्याला जोपर्यंत आपण कर्म करतो आहोत असं वाटतं आहे, तोपर्यंत आपण मूर्खांच्याच नंदनवनामध्ये आहोत. मी कर्म करतो आहे अशी माझ्या मनामध्ये जोपर्यंत कल्पना आहे, तोपर्यंत मी या प्रपंचामध्येच आहे. माझ्याकडून कर्म घडतंय, भगवंताच्या कृपेमुळे घडतंय, भगवंताच्या प्रेरणेमुळे घडतंय आणि भगवंताच्या सेवेसाठीच घडतंय. असा जोपर्यंत आपला अनुभव होत नाही, जोपर्यंत हे दृढपणे आपल्या मनामध्ये बिंबत नाही, तोपर्यंत आपण प्रपंचातच आहोत. म्हणून विवेक तो समस्त, सांगतो ऐक तुझा आता. आता ह्याच्यानंतर जो विवेक आहे तो मी तुला सांगणार आहे. दॅट इज व्हॉट आय एम गोइंग टू टेल यू. तर त्याच्यासाठी ह्याच्या पलीकडचा फक्त आपण श्लोक घेऊ, पण ह्याचं जे एक्सप्लेनेशन आहे ना ते आपण पुढच्या वेळेस घेऊ. ठीक आहे. कर्मणो ह्यपि बोध्यम बोद्धव्यम. हा तेच ना म्हटलं की आठवा अक्षर कुठे यातला. कर्मणो ह्यपि बोद्धव्यम बोद्धव्यम च विकर्मणः अकर्मणश्च बोद्धव्यम गहना कर्मणो गती. गहना कर्मणो गती. कर्माची जी गती आहे ती फार गहन आहे. म्हणजे ती आपल्याला सहजपणे समजत नाही. कर्म आणि अकर्म ह्या दोन मधला जो विवेक आहे तो भगवान आता समजावून सांगणार आहेत. तर तो आपण पुढच्या वेळेस घेऊ. पण आत्ता समजा आत्तापर्यंत आपलं जे चिंतन झालेलं आहे त्याच्याबद्दल समजा काही कोणाला बोलायचं असलं, सांगायचं असलं, चिंतन करायचं असलं तर आपण अनम्यूट करू शकता आणि बोलू शकता. आज आपण 2 श्लोक घेतले, आपण 3 घेऊ असं म्हटलं होतं, पण आपल्याला कुठे घाई आहे. इतके दिवस आपण गेले वर्षभर 4थ्या अध्यायापर्यंत आलेलो होता, 18व्या अध्यायापर्यंत झाला आणखी आपल्याला 3-4 वर्ष लागतील. डझंट मॅटर. भगवंताची कृपा असली तर तिथपर्यंत आपण जाऊ. हे सगळंच्या सगळं भगवंताच्या कृपेने चाललेलं आहे, त्याच्या इच्छेमुळे चाललेलं आहे आणि आपण फक्त त्याची सेवा करतो आहोत, अशी आपली भावना आहे. कोणीतरी अनम्यूट केलेलं आहे. प्रकाश भावे, बोला. नमस्कार. नमस्कार सर. हा नमस्कार, बोला. फार छान, आनंद आहे आपण इथे आलात. मला दर शनिवारी याची इच्छा असते आणि काही ना काही कारणाने राहून अवश्य बोला. तुम्ही जे ध्येयाबद्दल म्हणाला होतात की आपल्याला ध्येय पाहिजे आणि शेवटी तुम्ही असंही त्याचा समारोप केला की मोक्षासाठी आपण काम करतो, पण मोक्ष अशी काही गोष्ट नाहीच आहे. तर त्याच्यामुळे जरा गोंधळात पडल्यासारखं झालं की मग ध्येय निवडायचं कसं माणसाने. करेक्ट. ऍक्च्युअली नाही खरंच तर ते म्हणून तर मी पुष्कळदा मला असं वाटतं प्रकाश दादा की आपण समजा
त्या ध्येयाबद्दल आधीच सांगितलं ना, म्हणजे आपल्याला समजा सिनेमाचा शेवट माहिती असला तर आपल्याला सिनेमा बघण्यामध्ये इंटरेस्ट नाही राहणार, असं होईल ना. म्हणून मी पुष्कळदा टाळतो ते म्हणायचं की बंधनात इथे कोणीच नाहीये, मोक्ष कोणालाच नको आहे. तर ही कोणाची अवस्था आहे की ज्याला हे सगळं कळलेलं आहे, जो खराच जागा झालेला आहे. या निशा सर्वभूतानां तस्यां जागृती संयमी यस्यां जागृती भूतानी सा निशा पश्यतो मुने. जी व्यक्ती ह्या जागृतावस्थेतल्या स्वप्नातून जागी झालेली आहे, त्या व्यक्तीची ती अवस्था आहे तिथपर्यंतची. आपल्यासारख्या लोकांची नाही आहे. आपल्याला कर्म करत राहणं, निस्वार्थीपणे कर्म करत राहणं, सेवा करत राहणं, उपासना करत राहणं, ह्या सगळ्या गोष्टी करणं आवश्यक आहे. गीतेचा अभ्यास करत राहणं हे पण आवश्यक आहे. ओके. बिलकुल आवश्यक आहे. कारण 90% सिनियर लोकांना लाईफ मधला पर्पज मिळालेला नसतो आणि त्याच्यामुळे बरंचसं फ्रस्ट्रेशन असतं. तुम्ही सिनियर आणि त्यांची लोकांना का बरं म्हणताय फक्त? सगळ्यांनाच. मी तर म्हणेन की नाही, बहुतेक 99.99% लोकांना माहिती नसतं की आपल्याला हवं काय. दॅट इज अवर ट्रॅजेडी. वी रिअली डोंट नो व्हॉट वी वॉन्ट. मला काय हवंय नेमकं हेच मला कळत नाही. हे जर कळलं सिनियर आपल्याला की लोकांना मला यासाठी काय म्हटलं, हवंय. सिनियर लोकांना यासाठी म्हटलं की त्यांची बाकीच्या जबाबदाऱ्या बहुतेकांच्या संपलेल्या असतात आणि त्यांना लक्षात येतं की आपण हे केवळ इतरांसाठी करत होतो, म्हणजे बाय फोर्स ऑफ सर्कमस्टन्सेस, पण तो आपला खरा पर्पज नव्हता. म्हणजे तर काय खरा झालं पर्पज की काय आपण असं जे पावभाजीच्या किंवा वडापावच्या दुकानाकडे गेलो, प्लॅटफॉर्मवर उतरून तेच आपलं ध्येय असं आपण समजलो आणि गाडी चुकली, असं झालं. दॅट इज द प्रॉब्लेम. आपल्याला त्याचा विसर पडतो. आपल्याला हेच कळत नाही की खरा आनंद कशात आहे. आपल्याला सुख हवं असतं तर आपण क्षणिक सुख हेच म्हणजे आनंद आहे असं समजून पुढे जातो. ही आपल्या जीवनाची शोकांतिका आहे. आपल्याला जर कळलं ना की खरा आनंद कुठे आहे, तर आपण मग तिथे जाऊन शोधून येतो. म्हणजे जी एक शंकराचार्यांची गोष्ट आत्ताच मला गेल्या आठवड्यात आईने सांगितली होती की एखाद्या जागी समजा आपण एखादी वस्तू शोधत असलो तर तिथे जर ती हरवलेली असली तर ती सापडेल तिथे, परंतु जर हरवलेली दुसरीकडे असेल तर आपल्याला त्या जागी शोधून दुसऱ्या जागी शोधून ती सापडेल का? मिळायचं? इम्पॉसिबल आहे. सो वी आर ऍक्च्युअली लुकिंग फॉर जॉय आउटसाइड. म्हणजे आपण सुख बाहेर शोधतो आहोत. तर सुखाचा शोध जोपर्यंत आपल्या बाहेर सुरू आहे, ॲज लॉंग ॲज वी आर लुकिंग फॉर जॉय, जॉय विल नॉट, म्हणजे इट मे हॅपन टेम्पररीली, मोमेंटरीली, बट विल गो अवे. म्हणजे सुख मी पुष्कळदा सांगतो की म्हणून हे जे फुलपाखरू आहे ना आपल्या मागचं, ते त्या सुखासारखं आहे. जोपर्यंत आपण त्याला पकडायला त्याच्या मागे धावू तोपर्यंत ते उडून जाईल. पण आपण जर शांत बसलो एका जागी तर ते हळूच अलगद येऊन आपल्या खांद्यावर येऊन बसेल. कसं आहे, त्याचे सुख जे आहे ना ते आपल्याच जवळ आहे, ते बाहेर नाही. आनंद जो आहे तो आपल्यामध्येच आहे, कारण की आनंद हे आपलं खरं स्वरूप आहे. ते जर आपल्याला कळलं तर मग काय होईल की तो आनंद प्रगट होईल प्रत्येक गोष्टीमधून, इन्क्लुडिंग दिस गीता क्लास. हा गीता क्लास का बरं होतो इथे दर शनिवारी? कारण की ह्यातनं माझ्या मनातला जो आनंद आहे तो प्रकट होतो. त्याच्यासाठी हा गीतेचा क्लास. तर ह्या आनंदात तुम्ही सगळे लोक सहभागी होता. दर शनिवारी इथे येऊन एक तास आपला माझ्यासोबत घालवता आनंदामध्ये, याच्याबद्दल मला खूप समाधान आहे. तर एवढं बोलून मी आत्तापुरतं माझ्या वाणीला विराम देतो आणि पुढच्या शनिवारी आपण पुन्हा भेटूया. नमस्कार.